मार्कडवाडी येथील लोकांची मतदान चाचणी घेण्याची मागणी. 3 डिसेंबरला होणार बॅलेट पेपरवर मतदान. विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदान प्रक्रियेत ईव्हीएम मशीनविषयी सर्वत्र चर्चा सुरू असताना माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी येथील ग्रामस्थांनी आपल्या गावात झालेल्या मतदानाविषयी शंका निर्माण केली असून ग्रामस्थांनी तहसीलदार यांना निवेदन देत पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे. याबाबत प्रशासनाने सहकार्य करावं असं आवाहन ग्रामस्थांनी केलं आहे. या मतदान चाचणीसाठी होणारा सर्व खर्च ग्रामस्थ वर्गणीतून करणार असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे यावेळी विधानसभेसाठी उभे असलेले 12 उमेदवारांनी उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या उपस्थितीत ही मतदान प्रक्रिया कॅमेऱ्यासमोर करण्यात येणार आहे. यावेळी सर्व मीडियाचे प्रतिनिधी यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन ग्रामस्थांनी केलं आहे. मंगळवार दिनांक 3 डिसेंबर रोजी मंदिराजवळ मंडप टाकून सदर मतदान प्रक्रिया होणार असल्याची माहिती मिळत आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागळे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. परवा 2024 ची जी विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये जरा आमच्या गावातील मतदानामध्ये जरा हेराफेरी झाल्यासारखं आम्हाला शंका आहे. म्हणजे आमचं गाव एका विचारानं एकतर्फी याच्या पाठीमागे 25-30 वर्षापासून चालत असताना विरोधकांना लीड मिळालेला आहे आणि आम्हाला कमी मतदान पडलेलं आहे. तर ती कोणत्या स्वरूपात सांगायला तुम्हाला पाठीमागे थोडा इतिहास सांगतो. 2014च्या विधानसभेच्या वेळेस 1538 मतदान पोल झालं. त्यावेळेस 979 मतदान जानकर साहेबांना झालं. विरोधकांना 294 मतदान झालं. 2019 ची विधानसभा त्यावेळेस 1672 पोल झालं. 1346 जानकर साहेबांना मतदान मिळालं आणि 300 विरोधकांना मतदान मिळालं. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जानकर साहेबांचा गट आणि मोहिते पाटील साहेबांचा गट एकत्र आला. त्यानंतर 1683 मतदान पोल झालं. त्यावेळेस 1021 खासदार साहेबांना मतदान मिळालं आणि 466 विरोधकांना मतदान मिळालं. आणि आता कालच्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस विरोधकांना 1003 मतदान मिळालं आणि जानकर साहेबांना 843 मतदान मिळालं. म्हणजे 160 मतांना आम्ही मायनस आलो. अशी वास्तविक परिस्थिती आमच्या गावातील नव्हती आणि ही एक प्रकारचा गोंधळ किंवा या मतदान प्रक्रियेची गडबड असल्याचा आमची शंका आहे. त्यामुळे आम्ही समस्त सर्व ग्रामस्थांनी ठरवून काल तहसीलदार साहेबांना तशा पद्धतीने निवेदन दिले. आमचं पुन्हा मतदान व्हावं आणि प्रशासनानं आम्हाला सहकार्य करावं असं आम्ही काल तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आणि ही मतदान प्रक्रिया येत्या मंगळवारी स्वखर्चातून गावातील लोकवर्गणीतून स्वतः ही मतदान प्रक्रिया घेऊन त्याचा खर्च स्वतः स्वखर्चातून करून ही मंगळवारी मतदान प्रक्रिया मी पार पाडणार आहे. मार्कडवाडी गाव हे उत्तमराव जानकर चेअरमन यांचे प्रेमी असताना विरोधात मतदान गेल्यामुळं आम्ही आता मतदान पत्रिकेवर मतदान इन कॅमेरा घ्यायचं ठरवलेलं आहे. गावच्या चौकामध्ये देवीच्या मंदिरासमोर मंडप टाकून सर्व मीडियाला आमंत्रित करून आम्ही त्याच्या कॅमेऱ्या चालू असताना मतदान प्रक्रिया पार पाडून आम्ही मतदानाचा रिझल्ट बघणार आहे. झालेल्या मतदानात बऱ्याचपैकी मशीनमध्ये घोळ आहे. त्यामुळं आमच्या गावाने सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे. तर 3 तारखेला आम्ही मतदान घेतोय आणि त्यात आम्ही खात्री करतोय आणि यासाठी सहकार्य करावं अशी आमची इच्छा आहे. मतदान प्रक्रिया आहे गावाच्या एक सर्वांच्या विचारानुमते ठरवून आम्ही जे 12 उमेदवार होते त्यांना निमंत्रित करून मीडियाच्या साक्षीनं करण्याचा एक ठराव असा गावचा ठरलेला आहे. एवढं सांगू.